नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि तुमचं स्वागत आहे आपल्या अक्काच्या कोकणकर सुवासवा या चॅनलवरती। आणि आम्ही चाललोय आज परत फिरायला। लास्ट टाइमचा प्लॅन आपला फेल झाला, जे आशिरीगड कॅन्सल झालं। नंतर आम्ही गेलो वांद्री लेकला, ते पण फेल झालं। त्यात पाणी नव्हतं, असंच होतं, पाऊस पण नव्हता त्यावेळी। आणि आता आम्ही चाललोय उसगाव डॅमला। आता बघूया, त्याच्यानंतर पाऊस तर पडलाय आणि काय बघायला भेटते तिकडे। आणि वॉटरफॉल एक आहे छोटा, तो पण आपण करणार आहोत तिकडे। बघूया, चला पुढचा व्हिडिओ बघत राहा। आणि माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओची लिंक तुम्हाला पहिली येत राहील। समोरचा व्ह्यू बघा, काय खतरनाक आहे। आणि आपल्या कॉर्पोरेट युगामधनं अशा जंगलात आलो की किती बरं वाटतं मला, आणि एक फ्रेश मन होतं। त्यामुळे सुट्टी असते की गाडी काढायची, बाहेर फिरायला जायचं, माणूस प्रसन्न होऊन येतो, फ्रेश होतो। खतरनाक माहोल आहे, फक्त पावसाची कमी आहे। पाऊस अजून येईल असं वाटत नाही, क्लायमेट झालंय, बघूया। मस्त रोड। आणि तुम्हाला जर उसगाव डॅमला यायचं असेल तर नालासोपारावरून हार्डली 27 किलोमीटर आहे मला वाटतं। आणि तुम्ही हायवेवरनं आतमध्ये, आपल्याला राईट हँड साईडला आतमध्ये यायचं आहे। तर पुढे गेल्यावर बघूया आणखी पाणी वगैरे किती आहे, कसं काय ते अपडेट मध्ये देतच राहील। In 200 meters, continue straight past Bhushan Madhvi. मित्रांनो, ह्या समोरचा मंदिर आणि हा क्लायमेट खतरनाक वाटतं, एकदम जबरदस्त। Continue straight past Bhushan Madhvi. हा उसगाव गाव आहे, गावातून आतून एक छोटा रस्ता आहे आणि आपण आलेलो आहे बघा। आता समोर ऑलमोस्ट पोहोचलो, नाही पोहोचलोच ऑलमोस्ट। अरे बापरे, स्पीड वगैरे की डोंगर आहे। लागली गाडी, हे बघ आपण पोहोचलो त्या स्पॉटला। मित्रांनो, आम्ही उसगाव डॅमला पोहोचलोय आता, आणि आल्याला पाऊस आला, त्यामुळे थोडा टाइम झाला आम्हाला। मस्त, हे अजून फुल भरतं इकडून, आणि हे पाणी इकडून खाली जातो, तेव्हा मजा येते बघायला। आता जरा पाऊसच इकडे कमी पडल्यामुळे अजूनपर्यंत भरलं नाही ते। आणि नजारा एक नंबर आहे। आणि तुम्हाला जायचं आतमध्ये, इकडे बोट वगैरे लागलेत। मयूर काढतोय का एक बोट? ह्याच्यावरनं कसं जातात हे आपण असं आतमध्ये असंच टाकतात, त्याच्यावर बसतात फक्त, आणि दांडक्याने असं वळवतात। आपण ते हे जाळी लावलेत ना, ते त्याच्यावरूनच लावलेत। अच्छा, हे माशांचे हे बॉटल टाकून ठेवले आतमध्ये, घाण करायला सांगा नको। जबरदस्त नजारा आहे। मित्रांनो, हा झाड बघा किती वर्ष जुना आहे। हे बघा केवढा मोठा झाड आहे, जबरदस्त झाड आहे बघा, केवढं मोठं आहे। आणि व्यवस्थित जागा आहे खाली, आणि इथूनच हा डॅम सुरू झाला आहे बघा। मस्त स्पॉट आहे। आपण पण प्रत्येक स्पॉटची वाट लावून टाकली आहे बघा, बसून सगळी घाण करून टाकले। सगळीकडे बाटल्या आणि रॅपर्स पूर्ण वाट लावून टाकले बघा। एवढा चांगला स्पॉट, त्याची घाण करून टाकली सगळी। तुम्ही कधी आलात तर अशा निसर्गात घाण करू नका, हा एक संदेश असेल तुम्हाला। चला मित्रांनो, आता आपण चाललोय वॉटरफॉलच्या इकडे। सगळ्या नागरिकांना कळवण्यात येते की जिल्हाधिकारी ठाणे कलमजवार अतिवृष्टीमुळे तलावावरच येण्यात पोहण्यास सक्त मनाई आहे, कायदेशीर कारवाई करण्यात येईल। कधी आलात, पाऊस जास्त असेल तर पोहायला जाऊ नका। आणि हा व्ह्यू इकडून बघा डॅमचा, खतरनाक। बाईक आणली असती तर पुढे गेलो असतो ना बाईक घेऊन, जबरदस्त। बघ ना इकडे मस्त हा डॅम इकडे, आणि हे सगळं इकडचा हा परिसर। आणि हे मासेमारी करायला चाललेत।
चला एक आपल्याला थोडं चालावं लागणार आहे आणि जायचं आहे तिकडे आपल्याला त्या जंगलामध्ये. आणि मित्रांनो बघा आपल्याला ट्रेक करत जायला लागते वरती. ते मस्त नजारा आहे, पाऊस पण येतोय जातोय त्यामुळे जरा मस्तच आहे. आणि थोडं चालावं लागतं का आपण त्या डॅमची ते गाडी पार केल्याच्या नंतर पुढे आतमध्ये थोडं चालावं लागणार तुम्हाला. बघूया पहिलं आपल्याला वॉटरफॉलला पाणी आहे की नाही ते बघावं लागेल. बघूया आता कारण का पाऊसच कमी तरी आपण जाऊन बघूया तिकडे मस्त. आणि गावाला आल्या की फील वाटायला लागले मला. आता गावच आहे ना हे पूर्ण. हो शेट्टी थांबलात की काय? अरे वा चढण पण आहे. हे काठी आणायला पाहिजे हातात. हा अरे भरपूर चढायचं अजून वरती. हे काय मित्रांनो आम्ही आता एक 15-20 मिनटं चालतोय आणि आत्ता थोडा पाण्याचा आवाज यायला लागलाय. म्हणजे हजार तर थोडा तरी पाणी असणार. हे बघा सगळं पाणी इथं चालू आहे. इकडे भात लावणी पण करून झाली ते लोकांची. थांब की आहे. आणि एकदम अरुंद रस्ता आहे बघा. अरुंद रस्त्यातून जायचं आपल्याला. कुठं आहे पकड. मोठा आहे का? हो झालं होय. इथं आहे खेकडा. काहीतरी घेऊन चला खायला तो. भेटली गेला आतमध्ये. गोपाल शेट्टी आरामात. कोणतरी आले वाटतं वरती. हो 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 तो बघ हाय पाणी आहे. हे बघा थोडं थोडं दिसायला लागलंय. हे बघा पाणी स्वच्छ पाणी एकदम. पाण्याची बॉटल उगाच आणली आपण. क्या बात आहे. हा 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 खतरनाक रे. हा बघ याकडे इथे काय. आलोय आपण पोचलोय आपल्या जागेवरती. ते मित्रांनो हे बघा जबर जाय था मला इथे कुठे खतरनाक स्पॉट. तुम्ही जर अशा स्पॉटला सुंदर निसर्गाच्या सानिध्यात जर येत असाल आणि ही जर घाण करत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही. निसर्गाच्या पूर्ण सौंदर्याची तुम्ही वाट लावून टाकताय. या मजा करा पण जाताना ते उचलून तरी टाका. हे बघा या आजूबाजूला बघाल तर सगळी घाण पडली इकडे. कचरा करून ठेवला आहे. आणि आला तर ह्या दगडीवरनं आरामात या. माझा मित्र आताच सरला एक जर पडला असतं. आरामात पाय सरकतील. पुढं जाऊया आपण थोडंसं. आरामात आरामात पाय सरकतायत. नाही मोबाईल पाहिजे ना मला. आमच्या एक माणसाला वरती चढायला भेटत नाही. हळूहळू
आणि हा नजारा बघा, खतरनाक खाली भारी. वरती जायला भेटलं पाहिजे इकडनं, पण ते पूर्ण स्लिपरी जागा आहे, पडायची भीती जास्त आहे. आरामात दगडे आहेत मित्रांनो. अशा वातावरणामध्ये तुम्हाला अजून काय पाहिजे बघा, जबरदस्त मस्त. आणि पाऊस कमी असल्यामुळे पाणी इकडे कमी आहे, तर पाऊस जर असता तर हा पाणी वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आलात तर कधी रिस्क घेऊ नका. बाकी स्पॉट अजिबात रिस्क नाही आहे, चांगलं आहे, मस्त. आणि आता माणसं यायला सुरुवात झाली आहे बघा इथे. आम्ही लवकर आलो आहे. खतरनाक नजारा आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तर आपला झाला आहे स्पॉट इकडचा. आणि आता आपण परतीचा प्रवासाला लागूया, कारण का आपल्या बघूया पुढे आणखीन 1-2 स्पॉट भेटले ते पण करूया. चला, आणि भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. टाकलं पडा मिळायचं तो घालून नाही बघितलं. फोन जरा मोठं